Download the Z5 app now. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. डान्सिंग क्वीनच्या मंचावर आज मी आहे आणि ग्रँड फिनालेचं शूट सध्या सुरू आहे. आणि काय बोलू, म्हणजे एवढी कमाल एनर्जी आहे या सगळ्या स्पर्धकांची. आणि टॉप 6 फायनलिस्ट आज माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं सगळ्यात आधी राजश्रीमध्ये. आणि त्यांचे गुरु म्हणजे ओमकार शिंदेसुद्धा आपल्यासोबत आहेत. ओमकार, हॅट्स ऑफ टू यू सगळ्यात आधी. म्हणजे सोनालीचा परफॉर्मन्स मी बघितला, यांचं ओपनिंग सॉन्ग मी बघितलं आणि सगळाच प्रवास मी आजवर बघत आली आहे. खूप कमाल आहे. कसं मॅनेज करतो? थँक्यू. पकडू मी करतो. सगळ्यात पहिले थँक्यू सो मच की तू सगळ्या ॲक्ट्स बघितल्या आणि तुम्हाला आवडतात. आय एम डॅम शुअर तुम्हाला सगळ्यांना फिनाले खूप जास्त आवडेल. मॅनेज कसं करतो, आय थिंक माझ्यापेक्षा या मुली जास्त तुम्हाला चांगलं सांगतील. मला अशी कोरिओग्राफी माझं पॅशन आहे आणि जगातला असा पहिल्यांदा शो येतो की जो वजनदार मुलींवर आहे आणि त्याचा कोरिओग्राफर मी आहे. याचा सगळ्यात जास्त मोठा अभिमान मला स्वतःचा वाटतो. कारण ही एक खूप जबाबदारीची गोष्ट आहे. कारण खूप लिमिटेशन्स असताना त्यातून मार्ग काढून आपल्याला माझ्या कोरिओग्राफीज कशा मला पोर्ट्रे करता येतील किंवा मला जे दाखवायचं आहे ते कसं करता येईल. चॅलेंजेस खूप होते, पण मला माहीत नव्हतं की या मुली एवढ्या टॅलेंटेड आहेत. पूर्ण जर्नीमध्ये मला कळालं की यार या एक मुली एक हिरा आहेत आणि आज त्या सगळ्या हिऱ्यांना तुम्ही आज बघणार आहात. सो आय होप तुम्हाला फिनाले खूप आवडेल आणि ऑफकोर्स माझी जर्नी खूप मस्त राहिली आहे. इन जनरल जेव्हा तू कोरिओग्राफी करतोस आणि स्पेशली या शोची कोरिओग्राफी, ज्याचं टायटलच वेगळं आहे, साईज लार्ज फुल चार्ज, आणि या अशा सगळ्यांना कोरिओग्राफ करायचं हे जर तू आता म्हणाला चॅलेंजेस असणारच, बट ह्यांच्यासाठी कोरिओग्राफी करताना काय एक गोष्ट पर्टिक्युलर डोक्यात फिक्स ठेवायचं असते? नाही, जनरली मला जसं वाटत होतं की अरे या गोष्टी यांना जमणार नाहीत, मग आपण कट करूयात किंवा जया खाली बसल्या तर उठताना मे बी प्रॉब्लेम होऊ शकतो. स्टार्टिंगच्या पहिल्या 2 एपिसोडला आम्हाला प्रॉब्लेम आला होता तो, पण नंतर नाही आला तो प्रॉब्लेम. कारण नंतर आम्ही विसरून गेलो होतो की या साईज लार्ज फुल चार्जवाल्या मुली आहेत. त्या फुल चार्ज तर होता, पण साईज लार्ज हा क्रायटेरिया येतो आहे. कारण आम्ही जे काय त्यांच्याकडून करून घेत होतो ते या मुली खूप चांगल्या पद्धतीने करत होत्या आणि त्याच पद्धतीने ॲक्ट्स डिलिव्हर करत होत्या, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कोरिओग्राफर की जो त्याच्या डोक्यातलं एक कॉन्सेप्ट, त्याच्या डोक्यातलं एक विजन लोकांपर्यंत एक चांगल्या पद्धतीने मांडायचं असतं. सो चॅलेंज तर असतात यार, आणि हा बेस्ट शो होता. आणि आता म्हणजे धमाकेदार ओपनिंग परफॉर्मन्स यांचा सगळ्यांचा झाला आहे. तुमचा ग्रँड फिनालेपर्यंत येऊन पोचला आहात आज तुम्ही 6 जणी. कसा होता इथवरचा प्रवास आणि किती एन्जॉय केला? आत्तापर्यंतचा प्रवास खूप जास्ती सुंदर होता आणि एक्सपिरियन्स हा खूप नवीन होता. आणि जसं सर म्हणाले तसं आम्ही पण अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं की असा काहीतरी कन्सेप्टचा शो असू शकतो. आणि जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला पण असे खूप बॅरियर्स होते की मी हे करू शकेन का, किंवा मी एक फुल गाणं एकटी करू शकेन का, परफॉर्म करू शकेन का. पण मग जसं आम्ही जशी जर्नी स्टार्ट झाली आणि जसे सर खूप जास्ती छान कोरिओग्राफ करायचे, आमचे प्रॅक्टिस रिहर्सल्स पण इतक्या असायच्या की म्हणजे आम्ही सगळे जे काय बॅरियर्स होते सगळे ब्रेक होऊन वी आर एबल टू रीच हिअर. आणि त्यानंतर अजून एक चांगली गोष्ट ही होती की कोरिओग्राफ करताना सर कधीच हे डोक्यात नाही ठेवायचे की वी आर प्लस साईज गर्ल्स. तर मग त्यामुळे तो पण एक प्लस पॉईंट होता की आमची ग्रोथ खूप जास्ती होत गेली. म्हणजे इव्हेंच्युअली जेव्हा आम्ही इथे आलेलो तेव्हापेक्षा आत्ता आम्हाला स्वतःमध्ये एक वेगळाच ग्राफ आहे. येस, राईट. तुमच्या दोघींसाठी ही जर्नी नेमकी कशी होती आणि तुमच्या सरांबद्दल काय सांगाल? कारण तिने इतकं कौतुक केलं की सरांनी कधी डोक्यात नाही ठेवलं बाबा की साईज मॅटर करते डान्स करताना. तुमची जर्नी सरांबद्दल बोलायचं गेलं तर स्टार्टिंगला आल्या म्हणजे मी त्यांना डिसेंबरला भेटलेले, तर असं वाटलेलं खूप डेंजर आणि म्हणजे खूप भीती वाटलेली सरांची. पण नंतर मी 3-4 आठवड्यापासून जरा फ्री झाले. नाहीतर स्टार्टिंगला असंच होतं की खूप भीती वाटलेली त्यांच्यासोबत बोलणं, त्यांना हाय करायचं की नाही असं. पण हळूहळू ते खूप छान आहेत, चांगले आहेत आणि छान कोरिओग्राफी करतात आमच्यासाठी. सो थँक्यू सर. कंटेस्टंट आणि हे असं असण्यापेक्षा पण ना आम्ही चांगले मित्र झालेलो, एक फॅमिली झालेलो. त्याच्यामुळे ते हळूहळू आमचं एक बॉन्डिंग वाढत गेलं. तुझा प्रवास कसा होता आतापर्यंत? ॲक्च्युली मी खूप वर्षानंतर परत काम करते आहे इंडस्ट्रीशी रिलेटेड. सो खूप एक्सायटिंग होतं माझ्यासाठी काही वर्षांनंतर परत येणं, स्टेजवरती परफॉर्म करणं, कॅमेरासमोर परफॉर्म करणं. आणि मला सरांबद्दल असं असं वाटेल की मी जेव्हा आले तेव्हा मी ऑब्व्हियसली थोडीशी नर्वस होते. कॉन्फिडन्स
जितका आधी होता तितका नव्हता. बट द वे सरांनी आल्या आल्या सगळ्यात आधी मला हाय स्नेहा ज्या पद्धतीने ते म्हणाले ना, तिथनंच मला एक पॉझिटिव्हिटी मिळाली. आणि त्याच्यानंतर ते स्वतःहून येऊन बोलायचे. ही यूज टू मेक शुअर की ते माझ्याशी कम्युनिकेट करतात, मला विचारतात होतं आहे ना, नाही होतं ना, म्हणजे जे काय असेल ते. सो दॅट गेव मी अ लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी. आणि ऑब्व्हियसली प्रॅक्टिस सेशन्समध्ये दुखापती झाल्या आणि खूप शिकायलाही मिळालं. सो इंटरेस्टिंग होता सगळा प्रवास. आणि सर आणि सरांची टीम खूप कमाल आहे. थँक गॉड ही आता सगळं हसून बोलली आहे. ऑर एल्स ती कशी असते बघायचं तुम्हाला दीप्ती. कर्तव्य हे एक्झॅजरेशन आहे. मला ऍक्ट रडके दिले होते. माझे काही ऍक्ट्स असे होते ज्याच्यात माझं कॅरेक्टरच थोडं रडकं होतं. त्यामुळे मी त्या कॅरेक्टरमध्ये गेल्यानंतर मी थोडी अशी असायचे. म्हणजे द्रौपदी जिला त्रास होतो, किंवा एक आई जी विसरते आणि तिचा मुलगा तिला आठवण करून देतो. सो मी अशी असायचे आणि त्यावरनं ते माझी उडवतात. सेटवरती पण असंच असायचं कॅरेक्टरमध्ये. चाय प्यायला जायचं, चाय कुठे आहे. जेव्हा मी लाईट हार्टेड ऍक्ट्स केलेत खूप कमी, कुठले गोजिरीचा वगैरे जेव्हा केला होता लाईट हार्टेड, मग ते लाईटच झालं. तेव्हा मी अशी होती. तुमच्या सगळ्यांचा बॉन्ड खूप कमाल हे दिसतंय मला, जी तुम्ही खेचताय एकमेकींची. काय सांगाल तुम्ही तिघी जणी, कसा होता ग्रँड फिनाले पर्यंतचा हा प्रवास? किती शिकलात, किती काय काय अर्न केलं या कार्यक्रमात? माझ्यासाठी तर मी कधीच असा विचार पण केलं नव्हतं मी कधी असं रियालिटी करणार. पण इथे आल्यानंतर खूप खूप अविस्मरणीय इन्सिडेंट झाले, एक्सपिरियन्स आहे. आणि आम्ही जेव्हा परफॉर्मन्सचा जस्ट 5 मिनिट आधी स्टेजवर आम्ही प्रेयर करताना सरांचा एक डायलॉग, दीप्ती तुम बहुत सुंदर दिख रहे हो. अँड ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम जे कॉन्फिडन्स आम्हाला भेटते, आमच्या सगळ्या प्रॅक्टिस ते 5 मिनिटचा प्रेयरसाठी खूप महत्त्व असते. आणि ते कॉन्फिडन्समुळे आम्ही परफॉर्म करते आणि रॉक करते. तुम्ही काय सांगाल तुमच्या जर्नी? म्हणजे मला पण असं वाटलं नव्हतं की मी रिॲलिटीमध्ये परफॉर्म करेन कधी. मी छोटे मोठे स्टेज शोज केले होते याच्या आधी. माझं इथंच सिलेक्शन झालं त्याच्यानंतरपासूनच म्हणजे मला बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता की मी एवढं मोठं ट्रॅक करू शकेल किंवा मी एवढे सारे स्टाईल्स करू शकेल एका. मला हाईटची एवढी भीती वाटती की मी कधी विचार पण नव्हता केला की मी कधी हार्नेस या फिर एरियल ॲक्ट वगैरे करेन, कधी लावणी करेन हे सगळं. मग एवढी त्यांची टीम आणि ते एवढं सपोर्ट करतात, एवढी प्रॅक्टिस घेतात छान. त्याच्यामुळं म्हणजे ही एक्सपिरियन्सच खूप चांगली होती. थँक्यू सर. तू काय? सी जर्नी तर अर्थातच आमच्या सगळ्यांसाठी खूप छान होती, त्यात काही शंकाच नाही आहे. मी ओमकार सरांबद्दल इतकं सांगेन की माझ्यावर जेवढा विश्वास माझ्या अख्ख्या आयुष्यात ओमकार सरांनी ठेवला आहे तेवढा कुणीच नाही ठेवला आहे. बिकॉज डेफ ॲक्ट एक सायलेंट ॲक्ट होता ज्यात गाणं नव्हतं वाजत पाठी, फक्त लिरिक्स होते, डायलॉग्स होते. आणि त्या डायलॉग्सवर मला डान्स करायचा होता आणि नंतर त्याच्यावर गाणं पॅच करणार होते. सो हे मी करू शकेन हे मला स्वतःला कधी वाटलं नव्हतं. कॉमेडी, मी आयुष्यात एक साधा जोकही नसेल मारला, पण सरांनी मला कॉमेडी ॲक्ट करायला लावला. सो आय थिंक एंटायर प्रोसेस खूप ओव्हरवेल्मिंग होती. आणि थँक्यू ओमकार सर, वी ऑल लव्ह यू अ लॉट. माझा मोठो हाच होता की यांच्यात लपलेली स्वतःचीच जी एक इमेज आहे ना ती तोडून या लोकांनी पुढे येणं जास्त गरजेचं होतं. आणि यांना पण कदाचित माहीत मी पण एक कंटेस्टंट होतो रियालिटीचा. सो मला माहिती की आपल्याला माहिती नसतं आपल्याला किती लिमिटेशन्स आहेत. पण या म्हणजे जेव्हा कोरिओग्राफर काम करतो ना त्याला माहिती असतं की अरे यांच्यातलं बेस्ट आपण काढू शकतो आणि ते लोकांसमोर आणू शकतो. सो हाच आमचा प्रयत्न होता आणि तो सफल झाले. सो माझ्यातलं बेस्ट म्हणजे रडके ॲक्ट्सच. कारण इमोशनल ॲक्ट आले की आम्हाला पहिले स्नेहाचा चेहरा आठवायचा की बाबा हा चल अगर इमोशनल ॲक्ट आहे तो स्नेहा के लिए सॉर्टेड अँड शी हॅज अ हिस्ट्री ऑफ डेली सोप्स. राईट. ओमकार, या सगळ्यांनी तर तुझ्याबद्दल इतकं छान छान सांगितलं की कसं तू त्यांना मॅनेज करतोस आणि त्यांच्यातलं टॅलेंट तू बाहेर काढलंस. तुला एक छोटंसं टास्क आहे, ते म्हणजे या 6 जणी फायनलिस्ट इकडे आहेत, त्यांचं एकेका शब्दात जर तुला वर्णन करायचं असेल तर ते शब्द यांच्यासाठी काय असतील? एक शब्द सांगणं खूप मुश्किल आहे याच्यासाठी. एक शब्द बफे. झिलमिल. हार्डवर्किंग. हे असं कधी बोलले ना? रडकी. नाही, रडकी. स्नेहा रडकी हा शब्द स्नेहासाठीच आहे. दिस इज नॉट फेअर.
नोटंकी अरे आळशी व्हेरी हार्डवर्किंग व्हेरी हार्डवर्किंग हे असे शब्द कधी तुम्ही ऐकले नसतील यांचे. नाही नाही हे शब्द ते रोज ऐकतात पण खरंच या सगळ्या मुलींना खूप जास्त मेहनत आहेत आणि या मुलींनी दाखवलं की त्या डान्सिंग क्वीन साईजला फुल चार्टच्या टॉप 6 का आहेत आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं स्वतःला नाही तर सगळ्या जगाला आणि याच्यातच त्यांची जीत आहे. आज फक्त एकाला ट्रॉफी मिळणार आहे पण या 6च्या 6 मुली जिंकलेल्या आहेत. आणि गाईस थँक्यू सो मच, कमाल आहात तुम्ही 6 जणी. ऑल द बेस्ट तुम्हाला ग्रँड फिनालेसाठी. आतापर्यंत जसं एंटरटेन केलं आजही तसंच करा आणि अजून काय बोलू, ऑल द बेस्ट. थँक्यू. Download the Z5 app now.